अय मित्रा, ऐक ना जरा शांतपणे. मी आयुष्यात अनेकदा हरलोय लोकांच्या नजरेत, नात्याच्या खेळात आणि स्वतःच्या अपेक्षांमध्ये. ना मी खरा मित्र ठरू शकलो, ना मी नातं टिकू शकलो आणि घरच्यांचा अभिमान वाढवायची स्वप्नही कधीतरी तुटली. पण एक गोष्ट मात्र आजही माझी मान उंच ठेवते, मी कधीच कुणाशीही स्वार्थासाठी जोडलेलो नाही. मी ज्या नात्यांमध्ये गेलो तिथे मी मनापासून गेलो. लोकांनी वापरलं, दूर गेले. हा, पण मला राग नाही. कारण मी दिलं होतं ते खरं होतं आणि खरं नेहमी कमी लोकांना पचतं. मला वाईट त्या पैशाचं वाटत नाही. मला वाईट त्या वेळेचं वाटतं ज्या वेळेला मी खोट्या लोकांसाठी वापरलं. लोकांना काय हवं असतं माहिती? जे नेहमी त्यांच्या भोवती फिरतील, जे त्यांच्या होला हो लावत राहतील, जे सहज सापडतं पण ते खरं असतं ना, ते नेहमी दुर्लक्षित असतं. आज मी एकटा आहे, पण मनाने शांत आहे. कारण मी कोणाचा फायदा घेतला नाही, कधी कुणाचं नुकसान केलं नाही. आणि देवाला जरी आज सामोरे गेलो तर ताठ मानेने जातो. म्हणून प्रेरणाच घ्यायची असेल तर माझ्या यशाची नाही, माझ्या सत्याची घ्या. खरं राहा, जग काहीही बोलू दे, कारण परमेश्वर फक्त त्या माणसांच्या पाठीशी असतो ज्यांचं मन स्वच्छ असतं.